तरी मी सांगत होते, हय कोण नाही हा आपला. सगळी जण फायदो घेतात आपला. पण ऐकशाल तर खरा. आता करत बसा माझे भाव, माझा घर, बाका काय हय रवायचा नाही हा. आई काय करतेस तू? आई कुठे निघाली आहेस तू? मी जाताय माझ्या बाहेराक. काय झालंय एवढं? जेवताना काय झालं तर बघितलंस ना? आई अगं झालं ते झालं, एवढं मनाला लावून का घेतेस तू? मनाक लागूचा नाही काय? माणूस हाव मी, दगड नाही. तुमचं बापूस दगडच असा म्हणान सगळं ऐकून घेता. तुम्ही काय मागितलास तर दाय म्हणता. पण घरासाठी काय करूचा लागला तर आपल्याकडे जा हा ता पण देता. आणि घरात त्याका काय दिल्या? आपल्याक काय दिल्या? फक्त अपमान. जो येतो तो अपमान करता. पक्का राग येता मी बोलतय. पण ह्यो माणूस दगड बनून सगळं ऐकून घेता. पण दगडात पण कधीतरी पाजर फुटताच ना. बोलत नाही पण आतून खचता. आणि ज्या घरात माझ्या गोवाचा अपमान व्हायत असत त्या घरात आता मी थांबणार नाही. आई आई तू कुठेही जाणार नाहीयेस. पण काय करू? या घरात राहून सहन करू सगळा? या घरात फक्त मोलकरण भैया सरिता या कर ता कर. पण सरिता काय हवा नको? माझ्या पोरांचा काय होता? त्याची कोणात काय पडलेली नाही हा. आई अगं सगळं ठीक होईल. कधी? अर्धी लाकडं मसणात गेल्यावर? पूर्वा नाही गो, आपण फक्त स्वप्न बघायची. ते स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. किती आपण आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करतो ना म्हणा. वय ना तुम्ही शांतच राहा. मी आता ह्या घर सोडून जाते. पण माझ्या पोरांका तरी त्यांचा हक्क मिळू दे. त्यांचा तरी भला करा. सरिता मी आता थांबणार नाही. आई आई तू कुठेही जाणार नाहीयेस. अगं तुला राग असेल तर तू माझ्यावर काढ, मला ओरड, मला मार, पण तू नको ना ग जाऊस. आई पूर्वा बाजू खाऊ. दादा दादा लवकर ये. त्याका बोलवू नकोस. माझा निर्णय आता बदलूच आहे नाही. दादा सरिता काय झालं? दादा बघ ना, आई घर सोडून जाते. काय? आई बॅग ठेवा आधी. गणेशा मी आता थांबूच आहे नाही. तुम्ही दोघा जण तुमची काळजी घ्यावा. हय आपला कोण नाही हा. आणि ह्यांची पण काळजी घ्यावा. येत आहे मी, पण मी आता थांबणार नाही. सरिता आई पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं.
खपवून घेणार नाही, मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?